सोलापूरला जवळपास माझी 38 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि त्यातली जवळपास मी तेवढीच वर्ष जी काय नाटकं केली त्यातली जवळपास सगळीच मला सोलापूरला झाली। आणि या भागातलं मी नेहमी म्हणतो असं की माझं लाडकं थिएटर हुतात्मा स्मृती मंदिर आहे। म्हणजे ते थिएटर म्हणून पण चांगलं आहे, इथला प्रेक्षक पण खूप चांगला आहे। आणि मीच असं नाही, याच्यापूर्वीसुद्धा पणशीकरसुद्धा त्यांना जरासा एक गॅप गेला की तो मिरजचा एक प्रयोग सोलापूरला ते करायचे आणि तो हाऊसफुल ते घेऊन जायचे। असं बऱ्याच नाटकांचं, बऱ्याच नटांचं, बऱ्याच गोष्टींचं आहे। माझंही सोलापूरवर जरा विशेष प्रेम या मंडळींमुळे वाढलं। आधी मी नाटकाच्या निमित्ताने सोलापूरला आलो, मग नाट्य आराधनाच्या माध्यमातून या काही मित्रांशी ओळख झाली। नाट्य आराधना आणि मी असं मिळून बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, नाटकाशी संबंधित, इतर काही गोष्टींशी संबंधित बरेचदा माझं येणं झालं। आणि सोलापुरातला भाग, सोलापुरातले खाद्यपदार्थ, सोलापुरातले मित्र, सोलापुरातले इतर काही वेगळ्या क्षेत्रातली व्यासंगी मंडळी, लेखक असतील, काही संग्रह करणारे काही गोष्टी, राळेरासकरांसारखे गृहस्थ असतील किंवा या काही गोष्टी होत्या, त्या मला त्यांच्यामुळे कळल्या, दिसल्या, त्यांच्याबरोबर मला राहता आलं। आणि असा एक खूप वर्षाचा माझा परिचय, स्नेह, प्रेम सोलापूरशी आहे। मधला काळ सगळ्यांनाच खूप अवघड होता, कोरोनाचा, जो मलाही होता। 49 नाटकं झालेली होती आणि नेमका हा गॅप जो आला तो करतात म्हणजे गायक असतील, तमाशा कलावंत असतील, जादूगार असतील, अशा काही कलावंतांची फार विचित्र अवस्था होती, ज्यांचे मला काही फोन यायचे। काही मेकअपमन्स होते, काही जादूगार होते, काही गायक होते, काही तमाशा कलावंत होते। भयंकर विचित्र अवस्था होती। माझीसुद्धा विचित्र अवस्था मी 3 महिने काढलेली आहे की जेव्हा 17 मार्च मला तारीख आठवते 2018ला मला वाटतं शूटिंग आम्ही शेवटचं केलं आणि मग 22 तारखेला डिक्लेअर केलं बंद सगळं। आणि मग तो 3 महिन्याचा काळ होता, तो भयंकर भयावह होता सगळा। आणि थिएटरच कधी आता सुरू होणार हेच सगळा अंधार होता। आणि ते सुरू इतक्यात झालं, मग आधी 50%नी झालं आणि मी वाट बघत होतो की तर माझ्याकडे नाटक कुठलं येणार। आता जे करणार ते मी माझं 50वं नाटक असणार होतं, ते केव्हा येणार माहीत नव्हतं। आणि योगायोग असेल, माझं सुदैव असेल, काय माहीत नाही, पण मला 38वं वर्ष हे चालू आहे। 84 साली मी या क्षेत्रात आलो आणि माझ्याकडे नाटक जे चालून आलं ते 38 कृष्णविला या नावाचंच होतं। आणि तो योगायोग एकदम मला लक्षात आला। 50वं नाटक मला थोडं वेगळं नाटक हवं होतं नॅचरली, कारण 50वं आहे म्हटल्यानंतर त्यात काहीतरी वेगळेपणा हवा, जे मला स्वतःला नट म्हणून थोडंसं आव्हानात्मक असावं, चॅलेंजिंग असावं असं मला वाटत होतं। त्या सगळ्या दृष्टीने नाटक करेक्ट माझ्याकडे चालून आलं। 38 कृष्णवेला हे नाटक शब्दप्रधान आहे, 2च पात्रांचं आहे आणि रिअल टाईम आहे। म्हणजे संध्याकाळी साधारण 5-6 वाजता हे नाटक सुरू होतं। एका व्यक्तीकडे एक व्यक्ती येते आणि ती 2 तास तिथे थांबते आणि मधल्या काळात जे काय त्यांच्यात संभाषण घडतं हेच नाटक आहे। त्यामुळे याच्यात ब्लॅकआउट्स नाहीत। प्रेक्षकांच्या सोयीसाठी मध्यंतर आम्ही घेतो, पण नाहीतर हेच नाटक सलग आहे। तर अशा प्रकारचं नाटक मी पहिल्यांदा करतो आहे। अशा प्रकारची नाटकं फार कमी झाली रंगभूमीवर, रिअल टाईम स्टोरी याला म्हणतो तशी। आणि हे नाटक फक्त बोलण्यावर अवलंबून आहे, शब्दप्रधान आहे। आणि तरीसुद्धा सस्पेन्स थ्रिलर कॅटेगरीतलं किंवा उत्कंठावर्धक किंवा रहस्यप्रधान असं नाटक असूनसुद्धा हे नाटक कुठल्याही गुन्ह्याशी किंवा खुनाशी संबंधित नाही, एक वेगळ्याच विषयावरचं नाटक हे आहे। अशा दृष्टीने हे नाटक मला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि ते मला करायला मिळालं। माझा लाडका दिग्दर्शक विजय केंकरे ज्यात मला लाभला, एक अतिशय उत्कृष्ट संहिता श्वेता पेंडसे यांनी जी लिहिलेली आहे ती मला मिळाली। आणि सुदैवाने हे नाटक यायच्या आधी मी खूप साशंक होतो की अशा प्रकारचं नाटक प्रेक्षक कितपत ॲक्सेप्ट करतील, स्वीकारतील। पण आज मी म्हणू शकतो आहे, कारण आज या नाटकाचा सोलापुरातला जो प्रयोग आहे तो 81वा प्रयोग आहे। नुकतंच आम्ही 75 प्रयोग केले त्याचे साजरे आणि ॲव्हरेज याचं प्रेक्षक संख्या ज्याला आपण म्हणतो ती खूप छान आहे। म्हणजे बुकिंगच्या भाषेत म्हणायचं झालं तर ॲव्हरेज 1 लाखाच्या वर बुकिंग आम्ही घेतो आहोत, जे खरं तर आम्हाला अपेक्षित नव्हतं। या नाटकाचा प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा समोरचा आहे, कारण याला
तसं गॅलरीचा प्रेक्षक ज्याला आपण म्हणतो, विनोदी नाटकांना जो येतो किंवा इतर नाटकांना येतो, तो अपेक्षित नव्हता, पण तोही आता यंगस्टर्स माउथ पब्लिसिटीमुळे यायला लागले आणि मी खूप आनंदी आहे की त्याचा सोलापुरात प्रयोग होतो आहे आणि आता हा बाहेरगावचा तसा पहिलाच प्रयोग असेल. अजून आम्ही दौरे याचे सुरूच केलेले आहे. असं काहीसं माझ्या 50व्या नाटकाबद्दल आणि एकंदर ह्याच्याबद्दल. आता पण दुसरा विचार जेव्हा येतो की याचे प्रयोग किती झाले असतील, कोणाचे 500 झाले असतील, कोणाचे 700 झाले असतील, कोणाचे 100 झाले असतील, 200 झाले, पण प्रत्येक नाटकाचा पहिला प्रयोग होईपर्यंतची जी प्रोसेस आहे ती सगळ्या नाटकांची तीच होती. म्हणजे त्याच सगळ्या ज्याला आपण काय म्हणूया मातृवेणा म्हणतो आपण, त्या सगळ्या कन्सिव्ह करण्याच्या प्रोसेसपासून डिलिव्हरीपर्यंतच्या ज्या प्रसूती वेदना असतात त्या सगळ्या सेम होत्या. तीच सगळी धडधड, तीच अस्वस्थता, तीच एन्झायटी, तीच भीती, तोच आनंद, हा सगळा या 50 नाटकांनी मला दिला, त्या 50 भूमिकांनी दिला आणि तो एक वेगळा आनंद होता. आणि मग काही नाटकांनी मला खूप वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करू दिलं, जसं महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर, आणि ती माझी वेगळी एक अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. की नाहीतर मी कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीमध्ये पैसे भरून नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकलो असतो, पण मी नाटकामुळे खूप ठिकाणी गेलो, तिथल्या प्रेक्षकांसमोर मला माझं नाटक सादर करायला मिळालं. सो हा एक वेगळा त्यातला आनंद होता. तर सगळ्याच भूमिका कमी अधिक प्रमाणात आनंद देऊन गेल्याच, म्हणजे प्रश्नच नाही. बरेच झाले तसे, पण लावण्यवतीचा उल्लेख वेगळा करीन मी, कारण अनंत मानेंचा शेवटचा चित्रपट होता तो. त्यांच्याबरोबर एक तर त्या चित्रपटामुळे मला काम करण्याची संधी मिळाली. वसंत शिंदे त्याचे कॅमेरामन होते, तेही खूप मोठे सिनियर कॅमेरामन होते आणि अक्षरशः त्यांनी मला बाइंड केलेलं स्क्रिप्ट दिलं होतं. आणि त्यांची काम करण्याची पद्धतच फार वेगळी होती. ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी जी शिफ्ट असते त्याच शिफ्टमध्ये काम करायचे. त्यांनी कधीच त्याच्या पुढे काम केलं नाही. रात्रीचं काहीतरी एक्सटिरियरचं शूटिंग जर असेल तर ते एकत्र प्लॅन करून ते सगळं एकत्र संपवून टाकायचे आणि नंतर फक्त 9 ते 6च काम करायचे. आणि ते स्वतः 8:45ला स्टुडिओच्या दारात आलेले असायचे आणि ते बघायचे कोण कोण किती उशिरा येते ते. आणि फारच त्या मीडियावर म्हणूया आपण की कमांड असलेला तो माणूस होता. त्यांची चित्रपट तुम्हाला माहिती आहेत, आधीचे सगळे चित्रपट अनंत मानेंचे माहिती असतील तुम्हाला. आणि लावण्यवती हा चित्रपट पठ्ठेबाबुरावांच्या आयुष्यावर होता आणि पठ्ठेबाबुरावांची भूमिका मला करायला त्यात मिळाली, त्यामुळे मला खूप मजा आली ती करताना. एक तर 12 गाणी त्या चित्रपटात होती. राम कदमांचं म्युझिक होतं त्या चित्रपटाला, त्यामुळे ती 12च्या 12 गाणी त्यातली जवळपास 7, 8, 10 गाणी माझ्यावरच चित्रित करण्यात आलेली होती. त्यामुळे ती एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आत्ता नुकत्या ज्या परवाच ज्यांचं निधन झालं, गुलाबबाई संगमनेरकर, त्यांची मुलगी वर्षा संगमनेरकर, ती माझ्याबरोबर पवळाचं काम त्यात करत होती. आणि तो चित्रपट त्या मानाने यशस्वी झाला नाही, कारण तो चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच अनंत माने गेले, आमचे निर्माते पण गेले आणि मग तो चित्रपट फार कमी ठिकाणी प्रदर्शित झाला. पण तो यूट्यूबवर आहे. तो चित्रपट आवडला होता मला खूप. त्या मानाने चित्रपट तसे मी कमी केले, पण नाटकं त्या मानाने खूप झाली आणि मालिकाही केल्या. आपण एक डॉक्टर पण आहात, त्याचं शिक्षण झालं आपलं, पण नाटकाकडे जास्त कल दिला. तुम्ही डॉक्टरवर अन्याय केला असं वाटतं इतक्या वर्षांनंतर? पेशंट्सवर अन्याय नाही केला हे जास्त सुखावं वाटतं. नाही असं नाही, म्हणजे बरोबर आहे तुमचा हा प्रश्न येतो बरेचदा मागे विचारायचं की तुम्ही एक सीट वाया घालवली असं तुम्हाला वाटत नाही का. पण एकतर मी गव्हर्नमेंटच्या पैशावर नाही शिकलो, माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणाचे पैसे सगळे भरले होते. आणि ठीक आहे, तुम्ही अन्याय म्हणत असाल, एक सीट वाया मी घालवली असेल तर माफी मागतो त्याच्याबद्दल, पण जॉब सॅटिस्फॅक्शन मला याच्यात जास्त चांगलं मिळालं. या प्रश्नाच्या अनुषंगाने मी वेगळं उत्तर असं देऊ इच्छितो की हा प्रश्न मला सुरुवातीला विचारायचे लोक, तर तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी बऱ्याच वर्षानंतर 4-5 वर्षानंतर रवी बापट तुम्हाला माहीत असतील, सर्जन, तर त्यांचं वॉर्ड नंबर 5 नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक मी वाचत होतो आणि त्याच्यात त्यांनी शोधलेल्या एक शस्त्रक्रिया आहे मोठ्या आतड्याची, त्याच्याबद्दल एक प्रकरण झालं, वाचलं मी आणि मला एकदम क्लिक झालं की डॉक्टर मी जर प्रॅक्टिस करत असतो तर मी माझी काही उपचाराची किंवा चिकित्सेची मेथड शोधून काढू शकलो असतो का, किंवा माझा काही फॉर्म्युला वेगळा मी तयार करू शकलो असतो का. मला नाही वाटत मी करू शकलो असतो. मी एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणून
चांगला डॉक्टर राहिलो असतो. पण इथे कुसुम मनोहर लेलेचा उल्लेख जेव्हा हे करतात तेव्हा मला बरं वाटतं की त्यांना अजून ते नाटक लक्षात आहे. तर असं हे फॉर्म्युले आहेत की माझं सुंदर मी होणारमधली भूमिका, माझी कुसुम मनोहरमधली भूमिका, माझी ज्याचा त्याचा प्रश्नमधली भूमिका, हे मी जे करू शकलो ते तिथे करू शकलो असतो का, तर नाही करू शकलो असतो. तर ते समाधान मला ह्याच्यात आहे की ते त्या प्रोफेशनमध्ये मी कदाचित ट्रेंड काहीतरी सेट करू शकलो नसतो. फार मोठा शब्द आहे ट्रेंड, पण निदान इथे काहीतरी करू शकलो. ते समाधान डेफिनेटली आहे मला. तुम्ही डॉक्टर म्हणून त्या व्यवसायात गेला नाही, पण असं कधी झालं काय 38 वर्षामध्ये तुम्ही नाटक करताना किंवा चित्रपट करताना एखादा असा प्रसंग आला की जिथं तुमच्या वैद्यकीय सेवेची उपयोगिता थोड्याफार जुजबी गोष्टींसाठी अजूनही होते. कारण आजूबाजूला सगळे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही सगळे कामं करत असतो की बारीक सारीक आजार सगळ्यांना होत असतात आणि मग त्याच्यात काहीतरी औषध सुचवणं वगैरे आपसुकच होऊन जातं माझ्याकडनं. पण त्याच्या पलीकडे मी फार धाडस करत नाही, कारण मी आता नॉन प्रॅक्टिसिंग डॉक्टर 38 वर्षांचा आहे. म्हणजे ज्याला नीम हकीम खत्रे जान असं म्हणतात तसं मी आहे. त्याच्यामुळे ते बरोबर नाही. पण निश्चित माझ्या मित्रांचा उपयोग तेव्हा मला होतो की विशिष्ट गोष्टीसाठी विशिष्ट मित्राकडे एखाद्या माणसाला पाठवणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये माझा मित्र आहे जो आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे, माझा क्लासमेट. किंवा नाशिकमध्ये एक माझा मित्र आहे, तो आज जर्मनीमध्ये वगैरे होता आणि आता तो नाशिकमध्ये खूप चांगला आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे. अशा लोकांकडे काही कोणाला पाठवणं ज्या काही आपल्याला वाटलं हे त्यांनी करण्याजोगं आहे तर असा उपयोग माझा डेफिनेटली होतो. सुरुवातीला झालेला आहे, म्हणजे बारीक सारीक गोष्टींसाठी सर्दी खोकला ताप तर करू शकतो म्हणजे मी. कारण अजूनही डायग्नोसिस किंवा ज्याला आपण निदान म्हणतो ते डोक्यात पक्कं आहे, पण ट्रीटमेंट देताना ते चुकीचं आहे आता मी काही करणं. कारण इतकं बदललं आहे सगळं. मी आत्ताच मी मेडिकल स्टोअरमधून आलो तर ते इतकं सगळं बदलत जात आहे, नवीन नवीन औषधं येत जातात. हे कुठलाही डॉक्टर मान्य करेल की ते तसं आउट ऑफ प्रॅक्टिस असलेल्या माणसांनी करू नये. मी करत नाही. माझ्या स्वतःबद्दल काय प्रयोग करायचे करतो, इतरांवर करायला जात नाही. नाटकाबद्दल बोलायचं झालं तर खूप बदल चांगल्या अर्थी झाला. म्हणजे मी जो काळ पाहिला 84 पासून आत्तापर्यंत, मी जेव्हा आलो तेव्हा प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी असे दोन प्रवाह होते अस्तित्वात. म्हणजे काही नाटकं प्रायोगिक रंगभूमीवरच म्हणजे स्टेज परफॉर्म केली जायची आणि त्याचे काही प्रयोग होऊन ती प्रायोगिक रंगभूमीवरच बंद व्हायची आणि व्यावसायिक रंगभूमीवर व्यावसायिक नाटकं चालू होती. पण हळूहळू ते अंतर, ती दरी कमी होऊन तुम्ही काही वर्षांपूर्वीची नाटकं जर बघाल तर ती नाटकं काही वर्षांपूर्वी आली असती तर प्रायोगिक रंगभूमीवरच गेली असती. अशी नाटकं डायरेक्ट व्यावसायिक रंगभूमीवर ओपन झाली आणि त्याचे 100च्या वर 200च्या वर प्रयोगसुद्धा झाले. तर याच्यात दोन्ही बाजूनी म्हणजे रंगकर्मी म्हणजे लेखक दिग्दर्शक नट हे जितके कारणीभूत आहेत तेवढेच प्रेक्षकसुद्धा कारणीभूत आहेत. ते पण प्रगल्भ झाले आणि त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. म्हणजे जागतिक पातळीवर रंगभूमीचा जरी विचार करायचा झाला तरी मी असं म्हणेन की एवढे वेगवेगळे प्रयत्न कुठल्याच भाषेत जगात झाले नाहीत जे मराठीत झाले. तर तो खूप चांगला बदल आहे. नाटकाचा कालावधी जो होता तो 3.5 तासपासून कमी झाला, आता 2 तासावर नाटक आलं. पण नाटकाचे विषय, नाटकाची मांडणी हे इतकं बदललं, इतकं चांगलं अजून होत गेलं आहे की तो बदल तुम्ही बघितला असेल. गेल्या 30-35 वर्षातलाच हा सगळा बदल आहे आणि मला तो स्वतः तिथे राहून त्याच्या आत राहून अनुभवता आला. ही खूप चांगली गोष्ट होती. पणशीकरांबरोबर मी अग्निहोत्री ही साक्ष जी पहिली आहे ती जवळपास 150-200 प्रयोग त्यांच्याबरोबर मी केले होते. ही 84-85 सालातली गोष्ट आहे. तेव्हा मला कोणी सांगितलं असतं तरी मला खरं वाटलं नसतं की 25 वर्षानंतर मला ती भूमिका करायला मिळणार आहे. सो तेव्हा मी त्या नाटकात असल्यामुळे ते नाटक खूप जवळून खूप छान बघितलं होतं. जेव्हा हे नाटक मला ऑफर झालं तेव्हा मला एका क्षणी खूप आनंद आणि एका क्षणी भयंकर भीती या दोन्ही गोष्टी वाटल्या होत्या. कारण हे नाटक एकतर दुसरं कोणी केलं नाही, फक्त त्यांनीच केलं. बाकीच्या नाटकांचं कसं होतं, नटसम्राट अनेक लोकांनी केलं आहे, फुलराणी अनेक लोकांनी केलं आहे, इतर जी आपण नाटकं म्हणतो एकच प्याला असेल किंवा ही खूप लोकांनी केली. हे नाटक नव्हतं केलं. मला अजून आठवतं मी जेव्हा हे नाटक करायचं म्हटल्यानंतर पणशीकरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की प्रकृती अस्वास्थ्यामुळे एखाद्या नटाला एखादं नाटक
करता न येणं यासारखं दुःख दुसरं नाही. मला आता हे नाटक नाही करता येत. दुसरी गोष्ट त्यांनी मला सांगितली की माझ्यातही काही प्लस पॉईंट्स आहेत, माझ्यातही काही मायनस पॉईंट्स आहेत, तुझ्यातही काही प्लस पॉईंट्स असतील, तुझ्यातही काही मायनस पॉईंट्स असतील, तू माझी नक्कल करू नकोस, तू तुझ्या पद्धतीने नाटक कर. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, हे नाटक जर तू केलंस तर हे नाटक अजून एकदा पुन्हा खूप छान चालेल. एवढा धीर मिळाल्यानंतर मला अर्धं सगळं संपलं होतं माझं. त्यापुढे मला खूप कौतुक वाटतं त्यांचं. त्यांनी जवळपास 8 दिवस आमच्या तालमी घेतल्या. ते ताट इथं असं खुर्चीवर बसलेले असायचे, आम्ही दमायचो, पण ते 5-5, 6-6 तास तालमीत इथे असे बसून आमची तालीम त्यांनी घेतली. त्या संपूर्ण तालमीत मला खरंच गंमत वाटते आणि अजून कौतुक वाटतं त्यांचं. त्यांनी मला एक शब्दसुद्धा नाटकातल्या कामाबद्दल सांगितला नाही. त्यांनी पूर्णपणे मला माझ्या पद्धतीने करू दिलं. पण एक्झिट घेतल्यानंतर मला जो चेंज करायचा आहे फास्ट, त्याच्यात काय चुका होऊ शकतील आणि त्याच्यात काय मी केलं होतं आणि ते तू वापर, हे मात्र सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, लखोबा लोखंडेचा प्रवेश करून तू बाहेर पडलास, मिशी काढ आणि ती दातात दाबून ठेव, नाही तर इकडे तिकडे जाईल. गेल्यानंतर ती मेकअपच्या ताब्यात दे, कारण तिथे इतका गोंधळ असतो, अंधार असतो, लाईट पुरेसा नसतो. ती जर का मिसप्लेस झाली तर पुढच्या प्रवेशाला तुला मिशी लावता येणार नाही आणि गोंधळ होईल. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत. दाजी शास्त्री म्हणून जेव्हा मी येतो त्याला मी वरती रुमाल बांधलेला आहे, तर ते म्हणाले की चष्मा आधी लाव आणि मग रुमाल बांध. चुकून पटकन आधी रुमाल बांधायला घेशील आणि मग चष्माच्या दांड्या इथून जात नाहीत. तर या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी मला सांगितल्या. किंवा अत्र्यांनी जे नाटक लिहिलं आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी मला सांगितलं नाटक पूर्ण स्टॅटिक आहे, कोर्टरूम प्ले आहे. त्याच्यात फक्त सरकारी वकील आहे, तो इकडे तिकडे फिरत असतो. बाकी सगळी पात्र एकाच ठिकाणी आहेत. मधले सीन्स आहेत ते हलतात मध्ये मध्ये, पण बराच वेळ जवळपास 70% नाटक हे कोर्टात घडतं. त्यामुळे ते स्टॅटिक आहे, एकाच ठिकाणी आहे. म्हणून त्यांनी मध्ये मध्ये काही जागा काढल्या होत्या. हवालदाराची मस्करी कर, जजला काहीतरी टोमणे मार, ह्या गोष्टी त्यांनी काढलेल्या आहेत. त्या मात्र त्यांनी मला सगळ्या सांगितल्या की तुझ्या पद्धतीने या सगळ्या घे, कारण ह्या अत्र्यांच्या नाटकात नाही आहेत, त्या मी काढलेल्या आहेत आणि त्या माझ्या पद्धतीने मी घेतल्या. त्यामुळे नाटक हलतं राहतं, खेळतं राहतं. नाहीतर ते खूप त्रासदायक झालं असतं, खूप स्टॅटिक. तर ह्या गोष्टी फारच वेगळ्या पातळीवर त्यांनी मला शिकवल्या. पहिले एक 20-25 प्रयोग मला खूप कठीण गेले. पण तुम्हाला गंमत सांगतो पुन्हा, 96 प्रयोगपर्यंत, 96मधले जवळपास 60 ते 70 प्रयोगानंतर माझा फोन त्यांना झालेला आहे. प्रयोग संपल्या क्षणी मी त्यांना फोन करायचो, एवढे ते कॉन्टॅक्टमध्ये होते माझ्या. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी, 100वा प्रयोग ते आणि मी असं त्यांच्या डोक्यात होतं. ते म्हणाले की मी कोर्टातले सीन करीन एकाच ठिकाणी बसून आणि तू मधले सीन कर. असा एक वेगळा प्रयोग ऐतिहासिक आपण करूया, 2 लखोबांनी केलेला प्रयोग. आणि 96वा प्रयोगाला मला अजून आठवतं आहे, बार्शीला माझा प्रयोग होता आणि त्याच्या आदल्या दिवशी ते गेले आणि ते आम्हाला नाही करता आलं. म्हणजे आधीच केलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं. पण त्या नाटकाने खूप मजा दिली मला. 22-22, 25-25 वेळा जुनं तोमिनो बघितलेले काही लोक मला येऊन भेटले. म्हणजे एक मला आठवतं आहे, पुण्यातला गृहस्थ, जवळपास 80 वर्षाचा तो माणूस असेल, तो बालगंधर्वच्या प्रयोगाला माझ्या आला आणि तो आला आणि डायरेक्ट माझ्या पाया पडला. मला इतकं म्हणजे असं संकोचल्यासारखं झालं. म्हटलं हो काय करताय तुम्ही? तो म्हणजे नाही तुम्ही काही बोलू नका, हा नमस्कार त्या भूमिकेला आहे, अत्र्यांच्या नाटकाला आहे. तर हे जे काय मिळालं मला, किंवा येणारे लोक ज्या पद्धतीने यायचे, म्हणजे मी पंचीकरांना एक 25-30 प्रयोगानंतर त्यांना मी अनुभव सांगितला. म्हटलं पंत मला काही कळत नाही आहे, बाकीची नाटकं जी होतात कुठली असतील, ती संपल्यानंतर जो प्रेक्षक येतो भेटायला, तो काही लोक हात मिळवतात, अमोलसारखा असेल तर मिठी मारेल, काय अजून जवळचं असेल तर असं काहीतरी धरेल. वेगवेगळ्या पद्धती असतात आवडल्या सांगायच्या. हे नाटक संपल्यानंतर जे लोक यायचे ते असे यायचे. तर ते मला कळायचं की हे मला माझ्या कामाला ह्याला नाही, त्या भूमिकेला, त्या सगळ्या त्या वलयाला हा सगळा एकंदर ती रिॲक्शन आहे. तर
मी त्यांना म्हटलं हे मला वेगळं अनुभवतोय मी. तर म्हणे बरोबर आहे, मला हे अपेक्षित होतं, हेच या नाटकातून तुला मिळेल आणि ते मला मिळालं. माझं सुदैव म्हणतो मी की ते त्यांच्यानंतर मला कळायला मिळालं. आणि सगळ्यात आनंदाचा क्षण ज्याला आपण म्हणतो की शिवाजी मंदिर हे जसं क्रिकेट लोकांचं लॉर्ड्स असतं तसं आमच्यासाठी शिवाजी मंदिर हे आमच्यासाठी पंढरी आहे ती. तर तिथे असं या खुर्चीवर पणशीकर बसले होते, या खुर्चीवर मी बसलो होतो आणि नाट्यसंपदा प्रतिष्ठाननी पहिला प्रयोग जो मुंबईतला ठेवला माझ्या नाटकाचा, त्याच्यात आधी नाटकाच्या असं आम्ही बसून पडदा उघडला गेला आणि पणशीकरांनी तिथे डिक्लेअर केलं, म्हणजे शिष्याला गादी सुपूर्द करावी तसं त्यांनी ते भाषण केलं त्या दिवशी की आता इथून पुढे हा प्रयोग ते करणार. आणि ते अधिकृत घोषणा माझ्यासाठी तुम्हाला नाही करणार त्यावेळी मला काय वाटलं असेल. आणि तो प्रयोग नाट्यसंपदेमध्ये काम करणाऱ्या तोमिनोजमधल्या अनेक लोकांसमोर बसलेले होते, पणशीकरांचं सगळं कुटुंब समोर बसलेलं होतं. आणि तो प्रयोग संपल्यानंतर मला हळूच येऊन ते म्हणाले की राधेश्याम महाराजचा प्रवेश माझ्यापेक्षा चांगला करतो सांग असं. तर ही जी काय गंमत होती ती त्या नाटकाने मला दिली. थँक्यू, तुम्ही हा प्रश्न मला विचारलात त्याबद्दल, त्यामुळे मला सगळं आठवून गेलं. पण इट वॉज अ फन. 200 प्रयोग मी जवळपास त्याचे केले. वन इज लाईफ, वन इज स्मॉलर दॅन लाईफ आणि वन इज लार्जर दॅन लाईफ. नाटक हे लाईफ आहे, जिवंत लोक समोर आहेत, जिवंत लोक इकडे आहेत, जिवंत कला आहे, चालू आहे. पण नाटकाच्या थिएटरमध्ये तुम्हाला जावं लागतं तिकीट काढून, नाटकाचा पडदा उघडेपर्यंत थांबावं लागतं. तुम्ही तुमच्या हातात काहीही करू शकत नाही. ॲटोमॅटिकली जे तुम्ही बघताय ती व्हिज्युअली मेमरी तुमच्या वेगळ्या कप्प्यात जाते, आपोआप ती तुमच्या जास्त काळ लक्षात राहते, कारण तुम्ही त्यासाठी एफर्ट्स घेतात, प्रयत्न करता आहात. तेच सिरियल स्मॉलर दॅन लाईफ, ती एखाद्या वायरमधून वाहू शकते, हवेतूनही वाहते, घराच्या फटीतून आत घुसते, एका स्क्रीनवर तुम्हाला दिसते, त्याचे कंट्रोल्स तुमच्या हातात आहेत. तुम्ही त्याचा साऊंड ऑफ करू शकता, पिक्चर इन पिक्चर वेगळं, यावेळी तिकडे काय चालू आहे बघू शकता, किंवा काय वाटेल ते करू शकता. मध्येच जाऊन कुकर लावून येऊ शकता, मध्येच काहीतरी वेगळं करू शकता, किंवा आता तर रेकॉर्ड करून नंतर बघू शकता वगैरे. हे कंट्रोल सगळे तुमच्या हातात आल्यामुळे ऑटोमॅटिकली तो मीडिया तुमच्या दृष्टीने तकलादू झाला. त्याचं महत्त्व तेवढं राहिलं नाही आणि म्हणूनच ते विस्मृतीत जातं, क्षणिक मेमरी बनते. असं होतं ना, हो, होणार ना. सायकोलॉजिकली ती क्षणिक होते ना गोष्ट. पेपरसारखं आहे, दुसऱ्या दिवशी रद्दी होते. सकाळचा पहिला ताजा पेपर आलेला कोणी जर का चुरगळला, तुम्ही मुस्काटात नाही मारणार त्याच्या, दुसऱ्या दिवशी त्याला जपून ठेवलं तर तुम्ही मुस्काटात मारायचं. काय वेडा आहेस का तू, रद्दी काय जपून ठेवतं. असं ते इतकं क्षणिक आहे. पण तेच फिल्मचं नाही आहे. फिल्म इज लार्जर दॅन लाईफ, ती मोठं बनवते तुम्हाला. सो त्याचं ते तसंच होतं. तुम्ही थिएटरमध्ये जाता, मल्टिप्लेक्सला असेल कुठेही असेल, पण थांबता, पिक्चर चालू होतो आणि मग तो तुमच्या लक्षात राहतो. मी अजूनही शोले डायलॉग टू डायलॉग आठवतो, तेच मी उदाहरण देणार होतो. हां, डायलॉग टू डायलॉग आठवतो.